प्रत्येक पक्षाला आपला नेता ठरवण्याचा अधिकार आहे, आम्ही त्याचा सन्मान करतो। पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय महायुतीत एकत्रितपणेच घेतला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी आज खडसावलं। उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं विधान काल संजय राऊत यांनी केलं होतं। लाखो शिवसैनिक म्हणतोय की महाराष्ट्राचं नेतृत्व, येणाऱ्या सरकारचं नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांनी करावं आणि ज्या प्रकारचा महाराष्ट्र घडवणं, मराठी माणसाला गरुडाचे पंख देणं हे स्वप्न होतं बाळासाहेब ठाकरेंचं, ते स्वप्न साकार करायचं असेल तर सरकारचं नेतृत्व इतर कोणी न करता ते जर प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं तरच या सगळ्या स्वप्नांना पंख फुटतील आणि महाराष्ट्र शिखरावर जाईल। महाराष्ट्रात शिवसेनेचं जे वादळ आहे ते वादळ कोणाला रोखता येणार नाही आणि ते उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे वादळ सुटलेलं लक्षात घ्या। म्हणजे आमच्या पक्षाचं अस्तित्व आम्हाला दाखवायचं आहे म्हणून निवडणुका लढवायच्या आहेत का असं नाही। पक्ष मोठा आहे, पक्ष वाढला आहे, दिल्लीच्या तख्तापर्यंत शिवसेना पोहोचलेली आहे। पक्षाचा नेता कोण हे ठरवण्याचे अधिकार त्या पक्षाला आहेत आणि ते जे नेता ठरवतील तो पक्षाचा अधिकार असल्यामुळे आम्हाला ते मान्यच आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल या संदर्भातला निर्णय हा आमची महायुती घेईल। उद्धव ठाकरेंना आमचा तर विरोध असण्याचं कारणच नाही आहे, पण शेवटी निर्णयाची एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेत जे ठरेल तेच सगळ्यांना मान्य असेल हे उद्धवजींनी स्पष्ट केलं आहे, हे मुंडेजींनी स्पष्ट केलं आहे, आम्ही सगळ्यांनी स्पष्ट केलं आहे। आता पक्षाच्या नेत्यांनी, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एखादी गोष्ट जरी म्हटलेली असली तरी वरच्या स्तरावर निर्णय करताना महायुतीने एकत्रितपणे हा निर्णय करावा असं आमचं अंडरस्टँडिंग असल्यामुळे आमच्या मनात कुठलीही कन्फ्युजन नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।